हाय सुरेखा ताई. हाय. तर आज तू पहिल्यांदा हायड्रा फेशियल केलंय. ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुझा कसा होता? मी ॲनीकडे गेले 7 वर्षापासून येते आणि नेहमी वेगवेगळे फेशियल करते. असं मला इफेक्ट असतोच म्हणा ट्रेडिशनल याच्याप्रमाणे. आणि आज मी पहिल्यांदा हायड्रा फेशियल केलेलं आहे. त्याचा इफेक्ट मला खूप आवडला. ॲक्च्युली आय एम अबव 40, त्याच्यामुळे माझ्यासाठी तर ते खूपच चांगलं होतं. स्किन टाईटनिंग आणि जे काही रिंकल्स ते होते. मी स्वतः फेशियल करण्या अगोदर ॲनीने माझे फोटो काढलेले, दोन्ही फोटो काढले. सॉरी, ते तुम्हाला आता मी शेअर करू शकत नाही. आणि त्या फोटोमधले मी स्वतः डिफरन्स बघितले आणि नंतर जे फेशियल केल्यानंतर जे मला जाणवलं, माझे स्किन टाईटनिंग ते खरंच छान आहे. आणि जे हायड्रा फेशियलमध्ये जे इन्स्ट्रुमेंट त्यांनी वापरलेत वेगवेगळे, आणि ते जे वापरत होते ना, ते मी खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केलेलं आहे. आणि मला खूप चांगला रिझल्ट मला आता लगेचच्या लगेच जाणवलं. आणि हे जर मी रेग्युलर केलं ना तर मला चांगलं. आणि याच्याबद्दल मी इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती आहे ना वेगवेगळे 3D आणि हायड्रा फेशियलचे आहे ना क्लासेस बघितलेले. त्यामुळे मला क्युरियोसिटी होते की मला असं करायचं, पण ते मला आहे ना भेटलंच नव्हतं. आणि हे अचानकपणे मला ॲनीने सहज त्या दिवशी सहज आले भेटायला. तिने सांगितलं अगं माझ्याकडे असं. म्हटलं चल आपण पण करून बघूया. तर मी केलं आणि मला त्याचं खूप चांगलं वाटलं. आणि मला स्वतःला खूप चांगलं फील झालेलं आहे की नाही. आणि माझी ॲक्च्युली स्किन माझी ट्रॅव्हलिंग आणि याच्यामुळे खूप खराब होत होती, पण ती मला एकाच याच्यामध्ये मला खूप चांगला त्याचा रिझल्ट आलेला आहे. अच्छा, तुला फेशियल केल्याच्या आधीची आणि नंतरच्या स्किन मध्ये काय फरक वाटतोय? मला माझी स्किन टाईटनिंग वाटली आणि माझ्या डोळ्याखाली जे रिंकल्स आहे ॲज इट इज अबाव 40, ते माझे रिंकल्स आहे ना मला लाईट झालेले दिसले. मी तरी फर्स्ट टाइम केलेले आहे. सपोज जर मी अजून केलं तर माझं ते नक्कीच कमी होईल. हो, ते तर सेटिंग्स वरती डिपेंड करेल आपल्या की किती कमी होतं ते काय. आणि मला पूर्ण स्किन माझी टाईट जाणवली मला. ओके, चालेल, ठीक आहे. थँक्यू फॉर द रिव्ह्यू. बाय बाय.